नमस्कार, मी राजेश वालकर. लोकसंग्राममध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या लोकसंग्रामच्या या भागामध्ये आपण संवाद साधणार आहोत एटी नाना पाटील आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे 2 टर्मचे 2 वेळा खासदार राहून चुकलेले आदरणीय एटी नाना पाटील आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे जे पडघम वाजू लागले आहेत त्यात त्यांची भूमिका काय राहणार आहेत. पारोळा येथील ते रहिवासी आहेत. पारोळा आमदारकीसाठी पारोळा विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत. काय त्यांची भूमिका राहणार आहेत, कशा पद्धतीने त्यांची पुढची वाटचाल राहणार आहेत, कोणत्या दृष्टीने ते सगळ्या मतदारांना आवाहन करणार आहेत, ते सगळं आज आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने एटी नाना पाटलांचा आपला या विशेष संग्राम महासंग्राम जो म्हणतो ज्याला लोकसंग्राम आपण म्हणतो, या लोकसंग्राममध्ये मी त्यांच्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. नानासाहेब नमस्कार. नमस्कार. नानासाहेब, येणारे विधानसभा निवडणुकीचे पडघम खूप जोरदार वाजायला लागलेले आहेत. इच्छुक उमेदवार सगळे समोर आहेत आणि मतदारांना आवाहनसुद्धा करायला लागलेले आहेत. आपण सुद्धा या महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहात भारतीय जनता पार्टीतर्फे. परंतु सध्या पारोळ्याची जी जागा आहे त्या आपल्याच युतीमधील शिंदे गटाची म्हणजे शिवसेनेचे जे विद्यमान आमदार आहेत चिमणाबा पाटील यांच्याकडे आहे आणि जवळजवळ त्यांचं तिकीट या ठिकाणी निश्चित असे चित्र आहे. अशा वेळेला युतीच्या माध्यमातून सुद्धा आपण कशा पद्धतीने आवाहन कराल आणि काय आपली भूमिका राहणार आहे? नाही, ॲक्च्युली म्हणजे महायुतीमध्ये काम करत असताना महायुतीतल्या कुठल्याही घटक पक्षाला जरी ही जागा गेली तरी महायुतीतल्या प्रत्येक पक्षाने त्या घटक पक्षाच्या उमेदवाराचं काम करायचं असं आमचं ठरलेलं आहे. आणि मी भारतीय जनता पार्टीचा आज संयोजक म्हणून काम करतो आहे. एरंडोल पारोळा बडगाव या विधानसभेचा मी संयोजक म्हणून काम करत असताना संपूर्ण मतदारसंघाचा मी दौरा केला आणि जे आमच्या पक्षाच्या ज्या काही कार्यक्रम येतात त्या कार्यक्रमानुसार मी मंडल वाईज जिल्हा परिषद गट वाईज ज्या काही बैठका आयोजित केल्यात आणि त्या बैठकांमध्ये आमच्याकडे काही प्रभारी आलेले आहेत, मध्य प्रदेशवरून आलेले आहेत, गुजरातवरून आलेले आहेत. यांच्यासोबत मी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन जेव्हा बैठका घेतल्यात त्या बैठकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा रोष तयार झालेला आहे. जे आमचे घटक पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती खूप मोठा अन्याय केलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास झालेला आहे. जे मोठ्या आवेशाने सांगतात आम्ही 3,000 कोटी रुपयाची कामं केलीत, त्यामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कुठल्याही प्रमाणे विचारलं गेलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारे त्याने सांगितल्याप्रमाणे कामं केले गेले नाहीत. इव्हन आमच्या भारतीय जनता पार्टीचा चांगल्या प्रतीचा कार्यकर्ता असेल तर त्याला उलट काहीतरी दबाव टाकून आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे 5 वर्षामध्ये षडयंत्र त्यांनी जे राबवलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर त्यांच्यामध्ये मला तो दिसला. आणि त्यांनी सांगितलं तर यावेळेस या विधानसभेमध्ये आपल्या महायुतीच्या घटक पक्षामध्ये जर ही जागा शिंदे गटाच्या उमेदवाराला गेली किंवा यांना गेली तर ही जागा आपण जिंकू शकणार नाही. त्यापेक्षा आपण आपल्या पक्षश्रेष्ठींकडे सांगून या मतदारसंघाचा सर्वे करून जर सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येत असेल तर ही जागा आपल्या भारतीय जनता पार्टीला बदलून घ्यावी. जसं की आपण या जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा भारतीय जनता पार्टीचा लढत होतो. आपल्या मुक्ताईनगर आणि अंमळनेर या 2 विधानसभा आपल्या गेल्यानंतर कदाचित मुक्ताईनगर किंवा अंमळनेर जात असेल तर एरंडोल पारोळा विधानसभा ही भारतीय जनता पार्टीकडे घेतली तर नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल आणि आपली जागा भारतीय जनता पार्टीकडे आपण जिंकून येऊ. असं कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचा सूर माझ्याकडे आल्यानंतर मी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवला आणि पक्षश्रेष्ठींनी त्याप्रमाणे सर्वांशी चर्चाही केली. बरेच पदाधिकारी राज्याचे सर्व आमचे लीडर कंपनी जे संघटनेचे पदाधिकारी आहेत, गुजरातवरून आलेले आमचे संघटनेचे पदाधिकारी यांनी सर्व मतदारसंघामध्ये चौकशी केली आणि त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडवावं अशा प्रकारे त्यांचा निर्णय झाला होता. जागा भाजपला सुटेल असं चित्र आता तरी दिसत नाही आहे कारण विद्यमान आमदार आहेत. अशा वेळेला भारतीय जनता पार्टीची आणि विशेषत्व करून व्यक्तिशः एटी नानांची काय भूमिका राहील? नाही, अजून तर काही कुठल्या पक्षाला सुटले अजून काही डिक्लेअर झालेलं नाही. त्यामुळे अजूनही आमची आशा आहे
तर भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटावी असे आणि जे पक्षाने दिलेले कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आमचे दर दिवशी सुरू आहेत. आजही आम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही पक्षाने दिलेले जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम करतो आहे. पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आपले सगळे प्रकार सगळे प्रचार प्रसार सगळे सुरू आहेत, परंतु जागा जर सुटणार नाही किंवा सुटली नाही तर आपण अपक्ष उभं राहणार का, असं कार्यकर्त्यांचं मत आहे. जर या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला जर ही जागा नाही सोडली तर महायुतीमधल्या आपल्या घटक पक्षाची ही जागा आपण एक गमावतो असं कार्यकर्त्यांचा सूर आहे आणि हा वरिष्ठांपर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. म्हणून याकरता सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. नाना, जरी तुम्ही खासदार राहिलेले आहेत तर तुम्ही खासदार असताना जे कामं केलीत, जो कार्यकर्ता तुम्ही मोठा केला, कार्यकर्त्याला बळ दिलं आणि संघटना वाढवली, त्या पद्धतीने तुम्ही नसताना आपल्या या संघटनेला आता बळ देणारा कोणी नाही. तर तुमच्यासारखा जर व्यक्ती जर परत विधानसभेला जर तुम्ही उभे राहिले तर आपल्या या मतदारसंघामध्ये संघटनेलाही बळ येईल आणि विकासात्मक तुमचा जो दृष्टिकोन असतो त्याचा फायदा या मतदारसंघाला होईल असं कार्यकर्त्यांची मागणी आहे. म्हणून मी आता कार्यकर्त्यांना सांगितलं, तुम्ही सांगून उपयोग नाही, पक्षश्रेष्ठी आपल्याला परमिशन देणार नाही, आपण महायुतीचे घटक पक्ष आहोत, त्यामुळे आपल्याला करणं योग्य राहणार नाही. म्हणून मी 24 तारखेला पारोडा, एरंडोल आणि भडगाव असं मतदारसंघाचा संपूर्ण एक मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्याला प्रचंड प्रमाणात संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सर्व लोक त्या मेळाव्याला येणार आहेत आणि मेळाव्यामध्ये मी जनतेशी चर्चा करणार आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी यांनी जर मागणी केली तर आपण 24 तारखेला त्याचा विचार करू. अजून तर आम्ही अशा कुठल्या प्रकारे बोललेलो नाहीत, पण 24 तारखेला जर जनतेची जर प्रचंड प्रमाणात मागणी असेल आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा जर नाराज असेल आणि महायुतीमधला आमच्या घटक पक्षाचा एक जागा जर कमी होत असेल तर आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून एक कमळ त्यांना वाढवून दाखवू अशा प्रकारे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ते ऐकून आम्ही 24 तारखेला तो निर्णय घेणार आहोत. म्हणजे तुम्ही अपक्ष लढण्याच्या सुद्धा तयारीत राहाल. जर कधी कार्यकर्त्यांनी तुम्हाला पाठबळ दिलं तर तुम्ही निश्चित अपक्षसुद्धा उभं राहू शकाल. कार्यकर्त्यांची जर मागणी असेल आणि कार्यकर्ता जर काम करायला तयार असेल, बघा निवडणूक ही उमेदवारावर अवलंबून नसते, तो कार्यकर्ता काम करत असतो आणि कार्यकर्त्याची काम करण्याची जर कधी घटक पक्षामध्ये इच्छाच नसेल आणि जर पक्षाचा कार्यकर्ता जर म्हणत असेल तर तुम्ही उभं राहावं, त्यांचं मत आपण जाणून घेऊ. आणि 10 वर्षाच्या माझ्या खासदार असतानाच्या कालावधीमध्ये मी केलेल्या कामाची पावती आहे. लोक येऊन मला बोलतात, नाना तुम्हाला 2दा जरी पक्षाने तिकीट नाही दिलं तरी तुम्ही जोमाने लागून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षाचं काम केलं आणि पक्षाच्या लोकांच्या हृदयात तुम्ही आहात आणि तुमच्यासारखा उमेदवार जरी तुम्ही लोकसभा लढलेले असाल, खासदार झाले असाल, तुमच्याकरता हा कमीपणाची बाजू आहे, पण तुम्ही आमच्याकरता ही विधानसभा लढा असं कार्यकर्त्यांची मागणी आहे. दादा, पण एवढं हे सगळं असं जसं तुम्ही आता सांगता ते त्या पद्धतीने तुम्ही 6 विधानसभाचं नेतृत्व म्हणजे खासदारकी आपण केलेली आहेत आणि त्यानंतर आपण एका विधानसभेसाठी म्हणजे आमदारकीसाठी लढणार आहात. खासदारकीवरून आमदारकीसाठी निवडणूक लढणं एका खासदाराने, हे त्यावेळेला तुम्हाला असं वाटत नाही की आपण काहीतरी आपलं स्वतःचं डिमोशन करतोय म्हणून? डिवोशन म्हटलं तुम्ही तर बघा, राजकारणामध्ये डिवोशन आणि प्रमोशन हा विषय आता कुठलाच राहिला नाही. अशोक चव्हाणसारखे मुख्यमंत्री झाल्यानंतर परत कॅबिनेट मंत्री होतात. या ठिकाणी जे खासदारकीमध्ये पडल्यानंतर आमदारकीला उभे राहतात. जे मंत्री झालेले लोक, जे केंद्रामध्ये मंत्री झालेले लोक राज्यामध्ये विधानसभा निवडणूक लढत आहेत. संपूर्ण भारतभर हा विषय चाललेला आहे आणि जनतेची जर मागणी असेल, मला जर कधी उभं राहायचं राहिलं असतं तर मला 2019ला पण ऑफर होती, 2024ला पण मला सर्व पक्षाकडनं माझी मागणी होती तर तुम्ही आमचं तिकीट घेऊन लोकसभा लढावी, परंतु मी पक्ष सोडण्याच्या निर्णयात न होतो. मी म्हटलं मला पक्षाने नाही तिकीट दिलं तरी मी पक्षाचंच काम करणार, म्हणून मी पक्षाची भूमिकेत राहिलेलो आहे. परंतु जर आमच्या मतदारसंघाचं नुकसान होत असेल आणि आमच्या घटक पक्षाचा उमेदवार निवडून येत नसेल आणि हा मतदारसंघ जर पोरका होणार असेल आणि जनतेची मागणी असेल
तर नक्कीच 24 तारखेला आपण त्या जनतेच्या मागणीनुसार विचार करू. तुम्ही आतापर्यंत 3 ते 4 वेळा बोललात की हा मतदारसंघातला उमेदवार घटक पक्षातला आपल्याला असताना सुद्धा निवडून येण्याची शक्यता कमी आहे, असं का वाटतं? तुम्हाला विश्वासात घेतलं नाही, तुमच्या पक्षाला विश्वासात घेतलं नाही म्हणून तुम्हाला असं वाटतंय की त्यांच्या कोणत्या कामांमुळे तुम्हाला असं वाटतंय की हा उमेदवार निवडून येऊ शकत नाही? नाही, ते बरेच कारणं आहेत. ते आमच्या पक्षाच्या लोकांना तर त्यांनी धुडीच लावलं. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीच्या पारोड्याच्या नगरपालिकेचा नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीचे होते. आमच्या एरंडोल नगरपालिकेचे नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीचे होते. आणि या मतदारसंघामध्ये कोणत्याही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तीला, पदाधिकारीला किंवा लोकप्रतिनिधीला कुठल्याही प्रकारे चांगली वागणूक त्यांच्याकडनं दिली गेली नाही. हे आमचंच नव्हे, त्यांच्याच पक्षातले लोकंसुद्धा त्यांच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. ते पारोडा शहराचं शहराध्यक्ष असतील, त्यांनी राजीनामा देऊन ते तिथून निघून गेलेत. एरंडोलचं बघितलं तर एरंडोलमध्ये त्यांचं शहराध्यक्ष असेल, त्यांचे जिल्हा उपप्रमुख असतील, हे सर्व लोक त्यांना सोडून निघालेत. त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आणि चुकीच्या कामांमुळे शहरामध्ये आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचंड असा रोष आहे. आणि जी कामं त्यांनी केलीत त्या संदर्भात त्यांच्याच मुखातनं ते म्हणतात, आम्ही 3,000 कोटी रुपयाची कामं केलीत. 3,000 कोटी रुपयाची कामं केलीत. आनंदाची गोष्ट आहे. विकास कामं मतदारसंघात व्हायलाच पाहिजेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केल्यानंतर मग त्यांच्या पक्षामध्ये पण नाराजी, आमच्या घटक पक्षामध्ये पण नाराजी, जनरल लोकांमध्ये सुद्धा प्रचंड असा रोष तयार झालेला आहे. याचं कारण काय? पण हेच आम्ही तुम्हाला विचारतो, 3,000 कोटीची कामं जर समोर आहेत तर मग रोष असण्याचं कारण का? फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचं कामांची निकृष्ट दर्जा. तुम्ही आता येताना ज्या रस्त्यावर आलेत, हा रस्ता 1 वर्षापूर्वी झालेला आहे. 1 वर्षापूर्वी झाल्यानंतर त्याला परत 1-1 फुटाचे खड्डे पडलेले आहेत. आणि आता त्यांनी जाहीर केलेल्या कामांमध्ये, विकास कामांमध्ये हा रोड परत त्यांनी मंजूर करून आणलेला आहे. अशा प्रकारचं जे कामं असेल, या संपूर्ण शहरामध्ये तुम्ही फिरा. जे जे महापुरुषांचे पुतळे त्यांनी डेव्हलप केलेले आहेत, या पुतळ्यांचं इस्टिमेट बघा आणि प्रत्यक्ष काम केलेलं बघा. या शहरामध्ये संपूर्ण लावलेली रोषणाई आहे. या रोषणाईचं इस्टिमेट बघा आणि दिवे लागल्यानंतर किती सुरू आहेत, किती बंद पडलेत. आता लावून 4 दिवस झाले नाहीत तरीसुद्धा ही परिस्थिती आहे. आमच्या या मतदारसंघातली जनता फार सहनशीलता असलेली जनता आहे. ही मतदानाच्या रूपाने यांना यांचा रोष दाखवेल. यांना कोणी बोलत नाही, यांना कोणी विरोध करत नाही. याचा अर्थ यांना असं वाटतं आहे आपण जे करतो आहे ते चांगलं करतो आहे, परंतु जनतेचा सूर आहे. या ठिकाणी या घटक पक्षाचा उमेदवार हा निवडून येणार नाही. म्हणून आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे, कार्यकर्त्यांचा रोष आहे, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथं द्यावा. तो 100% या ठिकाणी निवडून येईल. आणि जर कधी भारतीय जनता पार्टी उमेदवार देत नसेल तर त्यांनी सर्वांनी मिळून, कार्यकर्त्यांनी हा मेळावा ठेवलेला आहे. आम्ही सर्वजण एकत्र येतो, स्वखर्चाने आम्ही एका ठिकाणी येतो. सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही विचारा, जर कार्यकर्ते म्हणत असेल तर तुम्ही जरूर विचार करा. अशा संदर्भातली मागणी आमच्या ह्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे. साहेब, आपला जो आता मेळावा जो 24 तारखेला होणार, या मेळाव्यामध्ये जर कार्यकर्त्यांनी ठरवलं की नाही, ही जागा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लढवायची आहे, अशा वेळेला आणि तो उंगली उद्देश तुमच्याचकडे येणार आहे, हे सरळ सरळ चित्र आहे. अशा वेळेला जर आपण उभं राहिलं तर आपण कोणते मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदारांपुढे जाणार? नाही, जर कार्यकर्त्यांची जर मागणी असेल साहेब, आणि कार्यकर्ता जर कधी महायुतीत काम करायला तयारच नसेल, आणि जर कधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जर ही जागा निवडून येणार असेल तर त्यावेळेस आपण तो निर्णय घेऊ आणि कोणत्या विषयावर आपण जनतेसमोर जाऊ. तर भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता या व्यतिरिक्त पण मी आता संयोजक म्हणून काम करत असताना एरंडोल पारोडा भडगाव विधानसभा मतदारसंघाचा संयोजक म्हणून काम करत असताना मी प्रत्येक गावागावात गेलो. पक्षाव्यतिरिक्तसुद्धा सर्व लोकांनी मला सांगितलं, नाना तुमच्यासारख्या व्यक्तीने या विधानसभेचं नेतृत्व करावं. आणि यावेळेस 24 तारखेला
मी आवाहन केलेलं आहे, पक्षाव्यतिरिक्तही लोक आले तरी तुम्ही या, तुमची बाजू मांडा आणि मला योग्य वाटत असेल तर मी त्या सभेमध्ये निर्णय घेईल. हा निर्णय घेताना आपल्यासमोर या तालुक्याचा विकासाचे मुद्दे असणं समोर महत्त्वाचे राहतील. हो. ह्या तालुक्याचा सध्या असा कोणता भाग आहे की तो विकसित झालेला नाही, कोणती परिस्थिती आहे, रोड, रस्ते, पाणी, वीज, हे ज्या गटारी, हे जे आरोग्याची सेवा, ह्या सगळ्यात मूलभूत बाबी आहेत. ह्यापासून हा तालुका वंचित आहे का, आणि असला तर तो तुम्ही कशा पद्धतीने मतदारांच्या पुढे आणाल? साहेब, मी 10 वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना मी 1990पासून राजकारणात आहे, पण प्रत्येक पदावर असताना मी विजनात्मक कामं केलेली आहेत. लोकसभेमध्ये असताना तुम्ही पण साक्षीदार आहात. या मतदारसंघामध्ये मग तो बेरोजगारीचा प्रश्न असेल, तुमच्या दळणवळणच्या साधनाचा प्रश्न असेल, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे रेल्वेचा प्रश्न असेल, हवाई वाहतुकीचा प्रश्न असेल, तुमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत खासदाराच्या माध्यमातून खासदारांच्या स्वखर्चाने एअरफोर्स, आर्मी, नेव्ही यासारख्या भरती मी या मतदारसंघामध्ये आणल्यात. मला नेहमी युवकांच्या संदर्भातलं विजन असतं. बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल, शेतकऱ्यांना त्याच्या मालासंदर्भात चांगला भाव कसा मिळेल. कल्पना असेल तुम्हाला, तुम्ही पण त्या मिटिंगला होते. मी एकदा उत्तर महाराष्ट्राच्या सर्व कापूस जिनिंग व्यवसायाच्या उद्योगपतींना सर्वांना एकत्रित आणलं आणि त्या काळामध्ये मायक्रो विजन ठेवलं होतं मी. शेतकऱ्याचा कापूस आपल्या दारात आल्यानंतर त्या कापसापासून मायक्रो जिनिंगने कापूस टाकल्यानंतर त्याचं तयार कपडे होईपर्यंतचं जी माझी संकल्पना होती, ती संकल्पना आपल्या प्रत्येक जिल्ह्यात तयार व्हावी आणि शेतकऱ्यांना जर त्याच्या मालापासून जर प्रक्रिया करणारे साधनं जर त्या ठिकाणी उपलब्ध झाली तर त्याच्या मालाला चांगला भाव मिळेल. ही माझी तेव्हापासूनची संकल्पना. मी कुठल्याही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना फ्युचरची संकल्पना घेऊन कामं करत असतो. आतापर्यंत आडीपाडीने काम करत असताना या मतदारसंघाचा विकासात्मक अशी कुठलीही भूमिका या ठिकाणी दिसत नाही. 3000 कोटी रुपयाची कामं झालीत आमच्या मतदारसंघामध्ये. खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आमचे लोकप्रतिनिधी सांगतात स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत या मतदारसंघामध्ये एवढे कामं कधीच झाली नाहीत असं ते म्हणतात. त्यांनी कामं केलेली बी आहेत, पण डोळ्याला काहीही कामं दिसत नाही. मला सांगा, चौक सुशोभीकरण करणं, हे लावलेले लाईट 3 दिवसात बंद पडल्यानंतर या विकासाने मला सांगा या जनतेला काय मिळणार आहे, या आमच्या बेरोजगार तरुणाला काय मिळणार आहे, आमच्या शेतकऱ्याला याचा काय फायदा होणार आहे. याला जर तुम्ही विकास म्हणत असाल तर तुम्हाला जनता तुमच्या विकासाची उत्तरं तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून देतील. नाना, पण एवढं सगळं करत असताना आपण निवडणुकीला समोर जात असताना दुसऱ्या पक्षात जाऊन करणार की अपक्ष म्हणून उभं राहणार? नाही, मी भारतीय जनता पार्टी हा पक्ष कधीही सोडलेला नाही. जेव्हा माझं 2दा जरी तिकीट माझं नाकारलं गेलं तरीसुद्धा स्मिताताईंचा लोकसभेला हिरेने भाग घेऊन संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरून मी उत्कृष्ट असं काम करून दाखवलं. पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. 19ला सुद्धा मला इतर पक्षवाल्यांनी बोलून तिकीट देण्याचं ठरवलं. यावेळेससुद्धा सर्व पक्षश्रेष्ठींनी, इतर पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यापर्यंत पोचून उमेदवारी घेण्यासंदर्भात मला सांगितलं गेलं. पण मी त्यांना सांगितलं, मी तुमचा अपमान करू शकत नाही, पण त्या पक्षाने मला खूप काही दिलेलं आहे आणि जरी उमेदवारी दिली नसेल तरी मी परत खासदार होण्याकरता पक्ष बदलवणार नाही. मी पक्ष बदलून आत्तासुद्धा मला सांगत होते तुम्ही आमची उमेदवारी घ्या, परंतु मी कुठल्याही पक्षाची उमेदवारी घेतली नाही. तुम्ही हे सर्व जनतेपुढे ठेवत असताना आपण आपला युती धर्म पण पाळला पाहिजे अशा प्रकारचा देखील एक संकेत असतात. आपण युती धर्म पाळला नाही असं होणार नाही? जरूर, तुमचं म्हणणं मला अगदी योग्य वाटतं. युती धर्म हा पाळलाच गेला पाहिजे, पण युती धर्मामध्ये काम करत असलेल्या लोकप्रतिनिधी ज्या पक्षाचे घटक पक्षाचे आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती जो अन्याय केलेला आहे, ज्या कार्यकर्त्याला कधीही न्याय देण्याचा प्रयत्न करणार नाही, तो कार्यकर्ता त्यांच्याकरता का म्हणून काम करेल?
का म्हणून काम करेल. जर त्या कार्यकरणाची जर कधी त्यांची अवहेलना होत असेल, त्याला जर कुठलीही किंमत दिली जात नसेल आणि तुमची निवडणूक आल्यानंतर आम्ही बडबड तुमचं काम करावं असं तुम्हाला वाटत असेल, साहेब लोकसभेची निवडणूक येते तेव्हा घटक पक्षाचे हेच म्हणतात, आमचा नेता जेव्हा आदेश करेल तेव्हा आम्ही कामाला लागू, अशा प्रकारचं यांचं वाक्य असतं. आणि त्यानुसार आज त्यांची निवडणूक आली. अजूनपर्यंत आमच्या पारोडा, एरंडोल, भडगाव या तिघं मंडळांमध्ये मंडल अध्यक्ष असतील, आमचे जे संयोजक असतील, या कोणत्याही एकाही माणसाला त्यांचा फोन नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं आम्ही वरून तुम्हाला फोन करू, आदेश देऊ आणि तुम्ही बडबड आमचं काम करावं. आता कार्यकर्ता हुशार झाला आहे, कार्यकर्ता जागा झालेला आहे, कार्यकर्ता स्वतः निर्णय घेऊ शकतो आणि कार्यकर्ता निर्णय घेतल्यानंतर नक्कीच यातून काहीतरी चांगलं घडणार आहे. समाज, सत्ता आणि पैसा हे जर पाठीशी असेल तर उमेदवार निश्चितच प्रबळ राहतो. आणि जर कधी आपण अपक्ष उभं राहिला तर ह्या सगळ्या गोष्टींची ताळमेळ कशा पद्धतीने बसेल? साहेब, ज्या वेळेस जनतेमध्ये रोष असेल आणि जनतेच्या मनाविरुद्ध तुम्ही वागत असाल, मनाविरुद्ध काम करत असाल आणि गर्वाने जर तुम्हाला जर कधी ते वाटत असेल, साहेब राजकारणामध्ये पैसा, सत्ता आणि गर्व हे कोणाचंही राहिलं नाही. नुसतं पैशांनी जर निवडणुका झाल्या असत्या तर या ठिकाणी टाटा, अंबानीसारखे लोक, या देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री कायमस्वरूपी तेच राहिले असते. जनता ही नेहमी योग्य विजन असलेला माणूस बघत असतं आणि 10 वर्षाचं माझ्या केलेल्या कामाची पावती जनतेकडे आहे. मी नौखा नाही. आम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे शेवटी जाता जाता की आपली राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे? मी साहेब 1990पासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आहे. 1990मध्ये पहिल्यांदा मी नगरसेवक झालो. 95-96ला मी परत नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो. 2001ला परत लोकनियुक्त नगराध्यक्ष झालो. कृषी उत्पन्न बाजार समितीवरती संचालक झालो. कृषी उत्पन्न बाजार समितीवरती मी 2002ला सभापती झालो. त्यानंतर 2006पर्यंत माझी लोकनियुक्त नगराध्यक्षाची टर्म संपली. 2004ला मी विधान परिषदेची निवडणूक लढलो आणि 2004ला विधान परिषदेची निवडणूक लढल्यानंतर मला काही कमी मतांवरती माझा पराजय झाला. त्यानंतर 2009मध्ये मी जळगाव लोकसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी केली आणि जनतेने मला एवढं प्रेम दिलं साहेब. नौखा उमेदवार असताना मला त्या काळामध्ये 96,000 मतांनी निवडून दिलं. 14मध्ये राज्यात आकडेवारीने 2ऱ्या क्रमांकावरती, पर्सेंटेजने 1ल्या क्रमांकावरती आणि देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती लोकांनी मला निवडून दिलं. तेच 19मध्ये मला पक्षाने तिकीट नाकारलं. तरीसुद्धा मी पक्षाच्या विरुद्ध कुठल्याही कारवाया केल्या नाहीत. 2024मध्ये तिकीट मागितलं, 2024मध्ये पण माझं तिकीट नाकारलं गेलं. तरीसुद्धा दिलेल्या उमेदवाराचं काम केलं, ते चांगल्या मताधिक्याने निवडून आले. आणि यावेळेससुद्धा जर जनतेची मागणी राहिली नसती तर मी माझं पक्ष संघटनेचं काम केलं असतं. परंतु आमच्या युती घटक पक्षामध्ये दिलेला उमेदवार कोण देणार आहेत, तो या उमेदवाराला कुठल्याही प्रकारची त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा पसंती नाही. जनतेचा प्रचंड रोष आहे. ज्या पद्धतीने आम्ही सांगतो मी एवढं कामं केली, एवढा निधी आणला, तो निधी कोणाच्याही नजरेस दिसत नाही. हा निधी कुठे गेलेला आहे? जे रस्ते त्यांनी केलेले आहेत ते बरेचसे रस्ते संपलेले आहेत. कुठलेही रस्ते अजूनपर्यंत चांगले दिसत नाहीत. एकदा संपून दुसऱ्यांदा परत तो निधी आलेला आहे. कसगाव रस्त्यावरचा निधी आल्यानंतर त्याचं काम झालं साहेब. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होता, तो रस्ता जर एका वर्षामध्ये जर कधी संपूर्ण संपत असेल आणि परत त्या रस्त्यावरती नवीन निधी येऊन जर त्याचं काम केलं जात असेल तर मला सांगा हा कुठला विकास म्हणता येईल याला? आणि आम्ही जर कधी गणना करत असेल, मला वाटतं 3,000 कोटी रुपयाच्या कामांमध्ये मला वाटतं आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांचाही पगार त्यात ॲड केला गेला असेल असं मला वाटतं. धन्यवाद नानासाहेब. एक प्रदीर्घ असं कारकीर्द त्यांची राजकारणातली आपण बघितली. साधारण
या दरम्यानच्या काळात अनुभव संपन्न असं हे व्यक्तिमत्व आज निवडणुकीसाठी समोर जाऊ शकतं. फक्त कार्यकर्त्यांनी जर कल दिला ते निश्चित निवडणुकीच्या पुढे जाणार, अपक्ष म्हणून उभं राहणार असं हे चित्र मी त्यांना आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. मात्र आपण पाहतात लोकशाही तुमच्या मनातलं. नमस्कार.